साप्ताहिक संघर्ष यात्री या वृत्तपत्राच्या कार्यालयाचा उद्घाटन समारंभ क्रांतीनगर मोहोळ येथे अगदी उत्साहात संपन्न झाला। शिवसेना जिल्हाप्रमुख तथा जिल्हा परिषद सदस्य चरणराज चौरे, शिवसेना ओबीसी राज्यप्रमुख रमेश बारसकर, मोहोळ नगर परिषदेच्या नगराध्यक्ष सिद्धिताई वस्त्रे, पत्रकार कृती समितीचे संस्थापक आप्पासाहेब लांगोटे, पद्माकर आप्पा देशमुख, राष्ट्रवादीचे नेते संजय क्षीरसागर, बाळासाहेब गायकवाड यांच्या हस्ते मोहोळचे ग्राम दैवत सद्गुरू नागनाथ महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून व फीत कापून करण्यात आले। यावेळी शिवसेना ओबीसी राज्यप्रमुख रमेश बारसकर म्हणाले की मोहोळ तालुक्याचा सोलापूर जिल्ह्याचा इतिहास सांगायचा झाला तर या सोलापूर जिल्ह्यामध्ये सकाळ असेल वेगवेगळे वृत्तपत्र असतील। पुणे नगरी सोडला तर सगळे वृत्तपत्र हे भांडवलदारांचे वृत्तपत्र आहे। ज्यावेळेला साप्ताहिक चालू केला जातो, मोहोळ तालुक्याचा इतिहास सांगायचा झाला तर बालमोहन दादा आद्रिंगे यांनी साप्ताहिक पेपर चालू केला होता। नंतर आपले नाना पाटे यांच्या माध्यमातून साप्ताहिक पेपर या ठिकाणी चालू केला गेला होता। फोटोसत्तेसारखा पेपर या ठिकाणी मोहोळ वार्ता, जनसत्ते देखील या मोहोळमधूनच खऱ्या अर्थानं साप्ताहिक पेपर चालू झाला। असे अनेक चालू झाले, बंद पडले। हे खऱ्या अर्थानं याच्यासाठी जे अर्थसहाय्य लागतं त्याच्यासाठी खऱ्या अर्थानं संघर्ष करावा लागतो। आणि ती संघर्ष करत असताना छोटमोठे व्यापारी असतील, राजकारणामध्ये काम करणारे, समाजकारणामध्ये काम करणारे अशा लोकांचं सहकार्य घेऊन ज्या पद्धतीनं अर्जुनाने त्याला काय दिसतंय विचारल्यानंतर माशाचा डोळा दिसतोय असं उत्तर दिलं होतं, तसंच साप्ताहिक पेपर ज्या वेळेला आपला मोठा करायचा असतो त्यावेळेला त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काहीच काम करून चालत नाही। 24 तास प्रत्येक स्वसागणीस आपला साप्ताहिक पेपर कसा डेलीचा होईल आणि डेलीचा झाल्यानंतर तालुक्यात, जिल्ह्यात, राज्यात कसा जाईल हे पाहण्यासाठी फार संघर्ष करावा लागतो। आणि हा संघर्ष करण्याची ताकद आमचे सहकारी मित्र दशरथ काळे यांना मिळो अशा प्रकारच्या त्यांना या ठिकाणी शुभेच्छा देतो। आणि त्यांच्या साप्ताहिक संघर्ष यात्रेला आम्ही नक्कीच आमच्या माध्यमातून काय सहकार्य करायचं असेल ते सहकार्य देखील करण्याचा प्रयत्न करू। तरी वाटचाल दशरथ काळे यांना मनापासून शुभेच्छा देतो।